तर मीरा रोडमध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या शीतपेयावरून मोठा वाद निर्माण झालाय। मीरा रोडमधील मनसेचे पदाधिकारी यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त ब्लिंकिट या ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपद्वारे कोल्ड्रिंक मागवण्यात आलं होतं। मात्र वाढदिवसाच्या कार्यक्रमात सर्व मुलांनी हे कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर ते मुदत संपलेलं असल्याचं लक्षात आलं। या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला। घटनेनंतर मनसेचे पदाधिकारी तात्काळ ब्लिंकिटच्या मीरा रोडमधल्या गोडाऊनवर पोहोचले। तिथं अजूनही काही खाद्यपदार्थ कालबाह्य अवस्थेत साठवलेले आढळले, त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार केली। या प्रकरणामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे। आज पाहणी केल्यानंतर आम्हाला असं दिसलेलं की 2 ते 3 प्रोडक्ट हे एक्सपायरी डेट झालेले आहेत आणि ते प्रोडक्ट आम्ही त्यांना दाखवलेले ते पाहू शकता। आणि आता अशी आमची पोलिसांना आम्ही फोन केलेला आहे, फूडवाल्यांना पण फोन केलेला आहे। ते फूडवाले पुण्याला आहेत, त्यांचा स्टाफ कमीच आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे, पण पोलिसांना सांगून आम्ही आता हे शटर बंद करायसाठी मागणी केलेली आहे। शटर बंद करून गुन्हा दाखल करणार आणि जोपर्यंत त्यांची पूर्ण इन्क्वायरी होत नाही तोपर्यंत चालू होऊ नये ही अशी आमची विनंती असणार। नितीन लोटेकरांना विचारा त्यांच्या बाबतीत काय घडलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।